समाजशास्त्र विभाग आजरा महाविद्यालय आजरा यांच्यामार्फत सुरू केलेल्या ऑनलाईन क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। आणि आज आपण BA भाग 2 मधील पेपर क्रमांक जो 5 आहे, लिंगभाव व हिंसाचार, या पेपर क्रमांक 5 मधील मॉड्यूल नंबर 2 विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे। या मॉड्यूल नंबर 2 चं नाव आहे डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे कौटुंबिक हिंसाचार। डोमेस्टिक व्हायलन्स किंवा हिंसाचार या संबंधी आपण अनेक वेळा वाचलेलो आहे, त्या संबंधी माहिती घेतलेली आहे। वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून किंवा बातम्यांच्या माध्यमातून डोमेस्टिक व्हायलन्स विषयी आपल्याला नेहमी माहिती येत असते किंवा आपल्या समोर काही आकडेवारी, काही घटना आपल्या आजूबाजूला घडतानाच्या आपल्याला आपण नेहमी बघत असतो किंवा त्याच्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात। तर हा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नेमकं काय, या डोमेस्टिक व्हायलन्स घडण्यापाठीमागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत असते, यासोबतच या डोमेस्टिक व्हायलन्सच्या घटना कोणाच्या बाबतीत सर्वात जास्त घडतात, त्या घडण्यापाठीमागील नेमकी कारण काय आहेत, या सर्वांचा या प्रकरणामध्ये आपल्याला विचार करायचा आहे। आणि या सोबतच अनेक प्रकारचे डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, त्यापैकी फक्त आपल्याला 2च प्रकारांचा या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यापैकी पहिला आहे हुंडा पद्धती, ज्याला आपण इंग्लिश मध्ये डावरी सिस्टीम असं म्हणतो, त्याची कारणं कोणती आहेत, आणि जर हुंडा प्रथा आपल्याला संपवायची असेल, ती बंद करायची असेल, तर त्याच्यावर कुठल्या पद्धतीचे उपाय योजले पाहिजेत, याची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। यासोबतच घटस्फोट जो दुसरा प्रकार आहे डोमेस्टिक व्हायलन्सचा, त्याची नेमकी कारणं काय आहेत, आणि घटस्फोटाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर त्याच्यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत आणि कायदेशीर कोणत्या तरतुदी आहेत, हुंडा प्रथा रोखण्यासंबंधी कायदेशीर कोणत्या तरतुदी आहेत, या संबंधी आपल्याला या प्रकरणामध्ये चर्चा करायची आहे किंवा ते दोन्ही डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत। या दोन्ही प्रकारांची चर्चा करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय त्याची आपण चर्चा करणार आहोत। तर या डोमेस्टिक व्हायलन्स यामध्ये 2 प्रकार आहेत, की डोमेस्टिक म्हणजे कौटुंबिक आणि व्हायलन्स म्हणजे हिंसाचार। आता या कौटुंबिक या शब्दाकडे जाण्यापूर्वी आपण हिंसाचार म्हणजे काय या शब्दाची संकल्पना किंवा ही समजून घेऊ आणि मग आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स कडे जाता येईल। तर हिंसा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केलेला अधिकाराचा, सत्तेचा गैरवापर म्हणजे हिंसा होय। बघा, हिंसेची सरळ स्पष्ट व्याख्या या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, की दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशातून आपल्या अधिकाराचा किंवा आपल्या सत्तेचा, आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या दर्जेचा वापर करून केलेली कृती म्हणजे हिंसा। म्हणजे असं आपण कोणकोणत्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन करतो की ज्या वर्तनामध्ये आपण दुसऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही किंवा दुसऱ्याच्या हक्कांचा विचार करत नाही, दुसऱ्यांच्या अधिकारांचा आपण विचार करत नाही। लक्षात घ्या, ही प्रत्येक कृती ह्या हिंसे या संकल्पनामध्ये अंतर्भूत होते, की मी एक व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचं हनन करते, त्याच्या मी इच्छेचा मान ठेवत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, याला काय म्हटलेलं आहे, हिंसा म्हटलेलं आहे। बऱ्याच वेळा आपण हिंसा या शब्दाकडे केवळ म्हणजे त्याला आपण काय म्हणू की त्याला एखादी इजा झाली किंवा मारहाण झाली एवढ्या पुरतच आपल्याला हिंसा या शब्दाकडे बघून चालत नाही, तर त्याला मानसिक त्रास देणं, त्याला घालून पाडून बोलणं,
तर याला देखील आपण हिंसा म्हणतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मानसिक छळ करणं याला देखील आपण काय म्हणतो, हिंसाचार या संकल्पनेमध्ये अंतर्भूत म्हणतो. तर मग अशी हिंसा ह्या संकल्पनेचा असा अर्थ झाल्यानंतर आपल्याला पुढचं लक्षात येईल की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय. कौटुंबिक हिंसाचार या आपल्या संकल्पनेबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 साली संमत झालेला आहे. या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाचाराची अतिशय विस्तृत आणि स्पष्ट रूपानं व्याख्या करण्यात आलेली आहे. या कायद्यामध्ये प्रकरण 2 कलम 3 नुसार कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुठल्याही स्त्रीचा प्रत्यक्ष छळ, मारहाण, धमकी, शिवीगाळ तसेच लैंगिक शोषण, तोंडी किंवा शाब्दिक छळ, भावनात्मक छळ, मानसिक छळ, आर्थिक छळ या सर्वांचा या व्याख्येमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच बेकायदेशीररित्या हुंड्याची मागणी करून बायकोचा व तिच्या नातेवाईकांचा छळ या अनेक गोष्टींचा देखील या व्याख्येमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या घटना ज्या आहेत त्या घटना 99% घटना ह्या स्त्रियांच्या बाबतीत घडल्या जातात. म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स म्हटल्यानंतर आपल्याला जेंडरच्या अनुषंगाने विचार करता जेंडर मधील एक विशिष्ट जेंडर मधील जो स्त्रिया या जो आहेत त्यांचा आपल्याला प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार आपण बघत होतो. याच्यामध्ये हुंडाबळी, आजारामध्ये दुर्लक्ष, संशय, एकूण दुर्लक्ष, घरातल्यांच्याकडून केला जाणारा अबोला, सासरच्यांचे त्रास, घरामध्ये असलेलं दुय्यम स्थान, दारू पिऊन मारहाण करणे, जास्त मुली असतील तर मारहाण करणे, मुलींना छळणे. पुढचा प्रकार आहे सतत त्यांना वाईट बोलणे किंवा अपमानास्पद बोलणे. कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना स्वातंत्र्य नसणे, त्यांच्या मनाप्रमाणे जेवण करून कपडे घालता न येणे किंवा बाहेर कुठं फिरता न येणे, म्हणजे कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाकारणं हा देखील कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतो. शिक्षण कमी देणं, इथपर्यंत आपण होतो की शिक्षण कमी देणं. मुलगा आणि मुलगी असेल तर काय केलं जातं की मुलाला प्रोफेशनल चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. मुलगी काय परक्यात नाही, ती घर शिकली तर शेवटी फायदा कोणाला होणार आहे, नवऱ्याच्या मुलांना फायदा होणार आहे, आपल्याला त्याचा काय फायदा हो. शिक्षण कमी देणे, माहेरून वस्तू आणण्यास सांगणे, शेळे पाके उरले सुरले खाण्यास देणे, विधवा स्त्रियांना कमी लेखणे, बसमध्ये बसताना छेडछाड करणे, जुगारासाठी पैसे नेणे, नापसंत म्हणजे बायको करताना करतात पण नापसंत आहे म्हणून पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करतात. याच्यामध्ये कुठलं शब्द काय त्याच्यामध्ये हाईड झाले ते वाचायला येईना तिथून. बलात्कार करणे, नवऱ्याकडून केला जाणारा बळजबरीनं लैंगिक संबंध ठेवणे देखील तो देखील कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतं. स्त्रियांना किंवा मुलींना नोकरी करू न देणे, त्या जर राजकीय नेतृत्व करायला पुढारपण करायला जर तयार असतील तर त्यांना तसं करू न देणे, मन मोकळेपणानं फिरू न देणे, मुलं होऊ न देणे, आर्थिक व्यवहारामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचे स्पेस न देणे, कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्रियांवर लादणे, घरकामात पुरुषांनी किंवा घरातल्या इतर व्यक्तींनी मदत न करणे, जबरदस्तीने गर्भपात करण्यास लावणे, विष पाजणे, जाळणे, विहिरीत ढकलून देणे, गळा दाबणे, अपहरण करणे, बाहेरचे संबंधी यामुळे संशयातून पत्नीचा व मुलांचा छळ करणे, लग्न लवकर होत नाही म्हणून छळले जाणे आणि दुसरा विवाह करणे, म्हणजे एखाद्या पुरुषानं दुसरा विवाह केला तर तो देखील पहिल्या स्त्रियाच्या संबंधी कौटुंबिक हिंसाचार मानला जातो. कौटुंबिक हिंसाचाराचे हे एवढे प्रकार आहेत, तुम्ही यातल्या कोणत्या ना कोणत्या एका प्रकाराशी संबंधित आजूबाजूला तुमच्या समाजामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही या संबंधी विचार करताना किंवा चर्चा करताना नेहमी पाहू शकता. अतिशय गंभीर असे हे प्रकार आहेत.
आपण बऱ्याच वेळा याच्यातल्या अनेक प्रकारांशी त्याला समाज मान्यता दिली, म्हणजे हा नवरा नव्हे मारायचंच, त्याला काय होतंय मुलींनी कुठं बाहेर जाऊन त्यांना राजकारण करायचं, मुलींनी कशाला राजकारणात पडायचं, मुलींनी कशाला पुढं पुढं करायला पाहिजे, मुलींनी कुठं उद्योगधंदे करायला पाहिजेत. म्हणजे यासारख्या चर्चा आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या घरांमध्ये, आपल्या आजूबाजूला नेहमी होताना बघतो आणि याच्या संबंधी आपल्याला काही देखील वाटत नाही. म्हणजे एखाद्या मुलीचा गर्भपात करून आणला, ठीक आहे, त्यात काय होतं, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. एखाद्या नवऱ्यानं एखाद्या आपल्या पत्नीला मारलं तर देखील नवरा बायकोंमधील भांडणं किती वेळ चालायची असं म्हणतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे याच्यातल्या बहुतांशी घटना ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूला डे बाय डे घडताना आपण बघतो आणि त्याच्याकडे समाज म्हणून आपण गंभीरपणे देखील बघत नाही. मात्र या सर्वच्या सर्व घटना ह्या कोणत्या ना कोणत्या पूजा काय प्रॉब्लेम आहे? पूजा पूजा हात वर केलाय, काय अडचण आहे का? ठीक आहे, त्यांचा काय प्रतिसाद नाही परत. त्यामुळे या सर्व घटनांचा कौटुंबिक हिंसाचार या घटकामध्ये समावेश होतो. मग हे जे कौटुंबिक हिंसाचार समाजामध्ये वारंवार घडतात, त्या घडून येण्या पाठीमागे अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्या माध्यमातून काय केलं जातो, कौटुंबिक हिंसाचार घडताना आपल्याला दिसतो. तर अनेक कारणं आहेत त्याची. ही कारणं पण खूप गंभीर पण आहेत, पण आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष पण करतो. साधी साधी कारणं आहेत, पण आपण त्याच्याकडे कधी असं वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही. मात्र ती कारणं जी आहेत ती अतिशय महत्वाची कारणं आहेत. याच्यातलं पहिलं कारण आहे म्हणजे रूढी आणि परंपरांचा दबाव. म्हणजे मी जर माझ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार जर मी माझ्या घरातल्यांना सांगितलं, सासरच्यांना सांगितलं, दबाव म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या अनेक रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या एवढ्या आपल्या मानसिक पटलावर स्त्रियांच्या बसलेल्या आहेत की त्रास होतेला हे समोर दिसतंय, तरी देखील आपल्या संसाराची प्रतिष्ठा, आपल्या नवऱ्याची प्रतिष्ठा, आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा, माहेरच्या लोकांची प्रतिष्ठा, सासरच्या लोकांची प्रतिष्ठा जाईल म्हणून काय करतात की होणारा अन्याय सहन करत बसतात आणि काहीच बोलत नाहीत. ही जी दबावाची प्रक्रिया आहे, ही दबावाची प्रक्रिया इतक्या वर्षाच्या रूढी परंपरेच्या माध्यमातून बिंबवली जाते की त्या विरोधामध्ये देखील काढण्याचं धाडस अनेकदा स्त्रियांचं होत नाही आणि ते होणारा अन्याय निमूटपणे सहन करत राहतात. त्यामुळे ते एक मोठं कारण आहे की रूढी परंपरांचा असणारा स्त्रियांच्यावर दबाव. दुसरं आहे नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घालण्याची वृत्ती. याच्यामुळे देखील काय होतं की कौटुंबिक हिंसाचाराच्या वृत्तीमध्ये वाढ होते. बऱ्याच वेळा नवरा घरामध्ये दारू पिऊन आला तर आत्ताच पिऊन आलाय, पुढच्या वेळी पिणार नाही आणि बऱ्याच वेळा कोणता तरी वाईट शब्द वापरला तरी काय केलं, आता पहिल्यांदा बोललाय दुसऱ्यांदा बोलणार नाही, असं नवऱ्याच्या चुकावर पांघरून घातलं जातं. कारण शेवटी आपला दोघांचा संसार आहे, अशा पद्धतीची मानसिकता स्त्रियांची होते. त्यामुळे त्या काय करतात की वारंवार घटना घडून देखील मग नवऱ्याची त्याच्यामध्ये देखील धाडस वाढत जातं हळूहळू, की काय मला करणार आहे, मी काहीतरी बोललो, चांगलं दोन शब्द बोललो की पुन्हा ते आहे तशी चांगलं वागायला सुरुवात करते आणि मग पुन्हा तो स्त्रियांना नव बायकोला त्रास द्यायला सुरुवात होते करतो. त्यामुळं नवऱ्याच्या चुकावर पांघरून घालण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ होते. पुढचा कारण आहे सासर माहेर यांचा आधार नसणे. बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर की माहेरच्या लोकांची एवढी आर्थिक परिस्थिती वाईट असते की आता जर समजा सासरच्या लोकांनी त्रास दिला तर जाऊन जायचं कुठं की माहेरी गेल्यानंतर देखील तिला कुठला मोठा आधार मिळत नाही. त्यामुळं सासरच्याकडून होणारा त्रास सहन करत राहणं हाच त्या पाठीमागचा एकमेव उपाय शिल्लक राहतो आणि त्याच्यातून कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळते किंवा वाढ होत राहते. पुढचा कारण आहे समाज नावं ठेवेल असे सामाजिक दडपण. हे खूप मोठं कारण आहे कौटुंबिक हिंसाचार वाढलं.
मी माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली, तर सासरच्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर समाज काय म्हणेल, मला माझे पै पाहुणे काय म्हणतील, माझे शेजारी पाजारी काय म्हणतील, ही एक जबरदस्त प्रवृत्ती काम करत असते आणि ते एक सामाजिक दडपण व्यक्तींच्या किंवा महिलांच्या मनामध्ये राहतं आणि त्यामुळे देखील त्याची जो हिंसाचार होतो त्याची वाच्यता सार्वजनिक ठिकाणी करण्यापासून स्त्रिया लांब राहतात, त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानसिक दडपण राहतं आणि त्याच्यामुळे देखील अशा हिंसाचाराची वारंवार घटना घडतात. अशिक्षित किंवा शिक्षण कमी, आपल्यामध्ये मुळातच महिलांचं म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळं त्या आपल्या हक्क आणि अधिकारांपासून त्यांना जाणीव नसते, कायद्याची जाणीव नसते, कोर्ट कचेऱ्यापासून त्यांना त्या खूप लांब राहतात. त्यामुळं कोणत्याच प्रकारचं प्रबोधन त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे देखील कौटुंबिक हिंसाचार घडतो. पुढचं कारण आहे महिला मंडळ किंवा इतरांचा सहसा पाठिंबा नसणे. बऱ्याच वेळी की समोर एखाद्या महिलेवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय हे बघत असताना देखील त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला माहेरच्याकडची किंवा शेजारी पाजारी किंवा महिला मंडळ देखील सहभागी होत नाहीत, त्यांना पाठिंबा देत नाहीत आणि त्यामुळं पाठिंबा न मिळाला मी एकटी कुठं या सर्व लोकांच्या विरोधामध्ये उभं राहू अशा पद्धतीची भावना निर्माण होते आणि त्याच्यातून देखील हिंसाचाराच्या घटना वाढत जातात. आर्थिकदृष्ट्या परावलंबी, भारतातील महिलांच्या बाबतीत हे खूप मोठं कारण आहे की आपल्याकडं नेहमी एक वाक्य म्हटलं जातं की लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा, म्हणजे या तिन्ही स्त्रियांच्या ज्या आहेत या स्त्रिया मुलगा, नवरा आणि पती यांच्यावर सर्वच दृष्ट्या अवलंबून राहिल्या असल्यामुळं त्या नेहमी परात्मतेचं जीवन जगतात अशा त्यांच्या मनामध्ये एक भावना असते आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं घरातून समजा बाहेर पडल्या तर कुठं राहायचं हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे देखील कौटुंबिक हिंसाचार वाढतो. पुढचं कारण मी तुम्हाला हे सांगेन, माहेरची परिस्थिती बिकट असणे, त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसणे, पाठिंबा चांगला नसणे किंवा आपल्याकडे असं म्हटलं जातं की एकदा लग्न झालं म्हणजे तिचं घर हे सासरचं घर, ते माहेरच्याकडे तिचा काही संबंध येत नाही, अशा पद्धतीची पण भावना आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढतो. पुढचं कारण आहे आत्मविश्वासाची कमतरता. शिक्षण कमी असणं, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं या सर्वांचा परिणाम त्या स्त्रियांच्या मध्ये त्या स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड मोठा कमी असतो. मी काय बोललं तर मला काय होईल अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्या मनामध्ये नेहमी ठाण वासून असते आणि त्याच्यामुळं त्या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळं त्या पुढचा कोणताही निर्णय घेण्याला सक्षम असत नाहीत किंवा त्या ठोसपणे निर्णय घेऊ शकत नाहीत आणि ती ठोसपणे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या मनामुळे नसल्यामुळे देखील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आपल्याला वाढताना दिसतात. मान अपमानाच्या कल्पना, प्रत्येक घरातल्या सुरुवातीला प्रतिकार न करणे, म्हणजे पहिल्यांदा मारलंय परत काय त्रास देणार नाही, बघूया पुढं असं म्हणून अंगावर काढत गेलं की मग काय होणार, त्रास वाढत जाणार. त्यामुळे सुरुवातीला प्रतिकार पहिल्यांदा ज्यावेळी मारतो त्याच वेळी काय केलं पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. शारीरिक दुबळेपण, पुरुष प्रधान संस्कृती, घर शेती नावावर नसणे किंवा दोन्ही घरामध्ये परकेपणाची असल्याची भावना, निराधार, बेघर, ही एवढी सगळी कारणं आहेत कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत. म्हणजे आणि ही जरी तुम्हाला काय हे म्हणजे आपण बऱ्याच वेळा जसं मगाशी म्हटलं की ते आपण कॅज्युअली घेतो, असं कुठं असते वे, नवऱ्यानं मारलं तर काय होते, सासरच्याने थोडा त्रास दिला तर काय होते, तिला ऍडजस्ट करून राहायलाच पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण काय बघतो खूप कॅज्युअली घेतो आणि याच परिणाम पुढं पुढं काय होतं नंतर मोठ्या घटनांमध्ये होतात. कारण कोणतंही मारामारीची घटना असेल किंवा गंभीर प्रकरण असेल ते काही एकाएकी टोकाला जाऊन होत नाही, तर त्याची सुरुवात ह्याच्या अनेक छोट्या मोठ्या घटनांपासून होते. त्यामुळं प्रत्येक स्त्रियांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात
त्यावेळी जर त्याला प्रतिकार केला आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून पुढचे होणारे गंभीर जे परिणाम जे आहेत ते त्या गंभीर परिणामांना आपल्याला आळा घालता येऊ शकतो. तुम्ही अलीकडचा आलेला थप्पड नावाचा पिक्चर बघितलाय का? थप्पड, तापसी पन्नूचा पिक्चर आहे थप्पड, बघितलाय? बघितलाय का? अरे कोणतरी उत्तर द्या. नाही. हा, तर तो पिक्चर नाही. जरूर बघा. तापसी पन्नू माहितीये ना? तापसी पन्नूचा पिक्चर आहे थप्पड नावाचा आणि तो पिक्चर एवढा सुंदर आहे की नवरा बायकोचं जीवन अतिशय सुंदर चाललेलं असतं, छान असतात. ती आपलं सर्वस्व म्हणजे ती नोकरी करणारी असते, पण आपल्या प्रेमापोटी नवऱ्याच्या बाबतीत काय करते, ठीक आहे तू एकटा कमवते तर कमवू दे, मी कशाला पुन्हा कमवायला पाहिजे. आणि मग ती आपलं जसं रहाटगाडगं सकाळी उठणं, चहा करणं, जेवण करणं, नवऱ्याचं सगळं करणं, सासू सासऱ्यांना औषधं गोळ्या व्यवस्थित करणं, हे सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि एके दिवशी काय होतं की तिच्या नवऱ्याला एका ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी त्याला एका चांगला प्रोजेक्ट मिळतो आणि प्रमोशन मिळतं. आणि प्रमोशन मिळाल्यावर काय होतं की त्याची तो पार्टी आपल्या सहकार्यांना देतो की मला प्रमोशन मिळाले, मोठं काम मिळाले, आणि त्याच्या बाबतीत सगळ्यांना मित्रांना पार्टी देतो. आणि तो पार्टी सुरू असताना काय होतं, पार्टीमध्ये सर्वजण त्याचे मित्र, घरातले त्याचे संबंधित कंपनीतले मित्र, त्याच्या घरीकडचे, त्याच्या पत्नीच्या घरातले सर्व लोक आलेले असतात आणि सर्वजण आपलं डान्स आणि हे ते खाणं वगैरे चालू असतं. या दरम्यान त्याला काय होतं, म्हणजे तापसी पन्नूच्या नवऱ्याला, ज्याला प्रमोशन मिळालं असतं, त्याला एक कंपनीतनं कॉल येतो आणि त्याला असं समजतंय की तो ज्या घटनेसाठी तो त्या आपल्या मित्रांना पार्टी दिली असते, त्याला जे प्रमोशन मिळालेलं असते, त्याच्या हातातून तो प्रोजेक्ट जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्याला दिलेला आहे. मग ज्यावेळी ती त्याला बातमी कळते की आपल्या हातातून हा जो प्रोजेक्ट घेतला तो आपल्याला काढून घेतलेला आहे, त्यावेळी तो खूप टेन्शन मध्ये येतो आणि त्याच ठिकाणी तिथं त्याची पत्नी येते, म्हणजे तापसी पन्नू येते, आणि तो डिस्टर्ब झालेला बघून ती त्याला विचारते की काय झालं ते सांग. तर तो तिला काय सांगत नाही, तर तिला डायरेक्ट एकंदरीत तिच्या कानाखाली मारतो. आता ही घटना कशी आहे, तुम्ही त्याचं जस्टिफिकेशन कसं कराल की तो खूप टेन्शन मध्ये होता, त्याला जे काम मिळालेलं होतं ते त्याच्या हातातून काम काढून घेतलेलं आहे आणि तो त्या टेन्शन मध्ये त्यानं तिला मारलं. मात्र तापसी पन्नू तिथून पुढे ती स्टँड घेते की तो थप्पड मला का मारतो, त्याला मी कोणत्याही बाबतीत त्या घटनेला कारणीभूत नसताना उलट त्याची विचारपूस करायला गेलेली असताना ती थप्पड का मारते. मग नंतर खूप जण तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यानं एकदाच तुला मारलेला आहे, तो तुझी खूप काळजी घेतो, याच्या आधी त्यानं तुला कधी बोललेलं नाही. मग तिच्या माहेरकडची, तापसी पन्नूच्या घरातले, सासऱ्यात त्यांचे, कुणाचंच, सर्वजण माणसं तिला काय करतात की समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, एकदाच मारले ना, तुला जास्त वेळ कुठं मारलेला आहे, तू समजून घे. तर ती असे स्टँड घेते, नाही एकदा असू दे किंवा दोनदा असू दे, एकदा तरी का मारलं. आणि ती डायरेक्ट वकिलामार्फत जाऊन काय करते की त्याच्याकडून डिवोर्स मिळावा अशा पद्धतीची केस फाईल करते. मग तो डिवोर्स कशासाठी, तर मी स्त्रियांना असं तुम्ही फक्त हे का समजताय, म्हणजे गृहीत का धरताय आणि तिनंच का तसं वागावं. जर समजा तापसी पन्नूनं जर एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर तिला कुठला तरी प्रॉब्लेम आहे म्हणून जर नवऱ्याच्या कानाखाली मारलं असतं तर चाललं असतं का. मग तिच्या नवऱ्यानं तिला कसं रिॲक्ट केलं असतं, म्हणजे तुझ्या ऑफिस मधला प्रॉब्लेम, ऑफिस मधल्या लोकांनी तुझ्याकडून नोकरीचं प्रपोजल तुझं किंवा तिला मिळणारं जे टेंडर आहे ते काढून घेतलं आणि त्याचा राग तू बायकोवर का काढलास, कारण ती सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून म्हणते की एकदाच ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. जर समजा ते तिनं सहन केलं असतं तर पुढच्या वेळी त्या एक थप्पडच्या वेळी दुसरी थप्पड मिळाली असती. त्यामुळे तो पिक्चर अतिशय सुंदर आहे की स्त्रियांनी कशा पद्धतीनं रिॲक्ट झालं पाहिजे. आपल्याकडे ह्या गोष्टी खूप नॉर्मलपणे घेतल्या जातात, नवरा आहे काय होतं त्यानं मारलं तर, एकदाच मारले ना,
नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची, अशा पद्धतीच्या आपल्याकडे म्हणी देखील आहेत. त्यामुळं या सर्व घटनांच्याकडे अतिशय गंभीरपणे बघणं गरजेचं आहे. समाजशास्त्राचे अभ्यासक या घटनांकडे अतिशय गंभीरपणे बघतात. म्हणून ज्यावेळी कौटुंबिक हिंसाचाराचे अभ्यास झाले, त्यामुळे ही एवढी सगळी बारीक सारीक घटनांची नोंद कौटुंबिक हिंसाचारामध्ये घेतलेली आहे आणि एवढे बारीक सारीक कारण शोधून काढलेले आहेत. लक्षात घ्या की एवढी सगळी छोटी मोठी कारणच ह्या मोठ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतात. म्हणून आपण समाजशास्त्राचे अभ्यासक या घटनांच्याकडे अतिशय गांभीर्यानं बघतो आणि म्हणूनच तुम्हाला कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार बघताना 30-35 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याची कारणं बघत असताना ही 10-15 कारणं तुम्हाला अतिशय विस्तृतपणे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशी परिस्थिती असताना या सर्व घटनांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, स्त्रियांच्या हक्कांचं संरक्षण होण्यासाठी भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय दंड संहितेमध्ये काळाच्या ओघामध्ये अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. म्हणजे जसं पूर्वी आपल्याकडे सती प्रथा होती, 1829 ला लॉर्ड बेंटिंक या इंग्रज अधिकाऱ्यानं सती प्रथेविरुद्ध आपल्या देशामध्ये कायदा केला. म्हणजे तिथं पासून सुरू असलेली आपली प्रक्रिया ही आजताग आहेत, सुरूच आहेत आणि असे अनेक कायदे केलेले आहेत की स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्या हक्कांचं संरक्षण होण्यासाठी अनेक कायदे केले आहेत आणि त्याच्यातले महत्वाचे जे कायदे आहेत ते महत्वाचे कायदे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतील. त्याच्यातला पहिला कायदा आहे भारतीय दंड विधान कायदा 1860, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, सती प्रथा विरोधक कायदा 1987, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा 1986, घटस्फोट कायदा 1869, कुटुंब न्यायालय कायदा 1984, मुस्लिम महिलांसाठी कायदा आहे 1986, गर्भलिंग परीक्षण व गर्भपात विधेयक कायदा हा मला वाटते 2015चा कायदा आहे. तर हे एवढे सर्वच्या सर्व कायदे जे आहेत हे सर्वच्या सर्व कायदे हे स्त्रियांच्या वर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात, कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात प्रतिबंधात्मक उपाय किंवा घटना घडून गेल्यानंतर तिला दाद मागता यावी, तिच्या हक्कांचं तिला संरक्षण करता यावं आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठी हे विशेष असे कायदे करण्यात आलेले आहेत. इथं फक्त हे तुम्हाला ओझरची माहिती एवढ्यासाठी दिली की पुढचे जे आपल्याला 2 डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रकार आहेत, एक हुंडा पद्धती आणि दुसरे घटस्फोट, याच्या संबंधी आपल्याला विस्तृत ते 2 डोमेस्टिक व्हायलन्स अभ्यासत असताना या कायद्यातील म्हणजे कोणता कायदा कुठल्या घटनेसाठी वापरता येतो, कुठल्या अत्याचारासंबंधी वापरता येतो हे आपण पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आणि उद्याच्या तासाला आपण हुंडा पद्धती आणि घटस्फोट या दोन्ही घटकांचा विस्तारानं चर्चा करणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता मी आतापर्यंत जे सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार कुठले आहेत, त्याच्याबरोबर कौटुंबिक हिंसाचार कोणत्या कारणांमुळे घडून येतो आणि कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आतापर्यंत कुठले कुठले कायदे केलेले आहेत याची चर्चा आपण आतापर्यंत केली. आता तुम्ही मला जर काय समजलं नसेल तर त्या संबंधी प्रश्न विचारू शकता. समजला असेल तर समजलंय? तुमचे आता ऑडिओ जे तुम्ही म्यूट करून ठेवलेले आहेत ते अनम्यूट करा आणि मला प्रश्न विचारा. आम्हाला प्रश्नच पडत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. आणि तुम्हाला एक पिक्चर मी तुम्हाला लिंक पाठवतो आता, द ग्रेट इंडियन किचन नावाचा पिक्चर आहे, ती जरूर बघा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं पण तुम्ही परवा विसरून गेलो तुम्हाला पाठवायचं, पण तुम्हाला व्हॉट्सअपला त्याची लिंक पाठवतो किंवा टेलिग्रामला पाठवतो. टेलिग्रामला कोण कोण आहेत? मी ग्रुप मी तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक पाठवतो. मला एका माझ्या मैत्रिणीनं परवा लिंक पाठवली होती ती बघायला की हा खूप चांगला पिक्चर आहे तुम्ही बघा म्हणून.
मी परवा बघितल्यानंतर खरंच खूप सुंदर पिक्चर आहे तो, आणि तुम्ही सर्वांनी देखील बघावं. काय शंका आहेत का? तर टेलिग्राम नाही पाठवता येते लिंक? नाही पाठवत. कोणाचा आहे नमाज कपाट आहे का? होय. किती वाजले दुपारचं? काय किती वाजले? एकच रोजा आहे का? होय. जेवण कधी? संध्याकाळी का सकाळी? संध्याकाळी पण सकाळी 4 वाजता. सकाळी 4 वाजता जेवताय? होय. म्हणजे जेवण कधी करायचं? रात्री 2 ला उठून? नाही 3 3:30 ला. हा. आणि मग संध्याकाळी पुन्हा कधी? रात्री 7 नंतर का 8? काय ते टायमिंग असते ना? होय 7 ला उपवास सोडायचं असतं. हा. चांगलंय. घरातली सगळी धरतात काय? होय. ते खीर कधी करतात? लास्ट रमजान जब खत्म होते तब. हा शेवटच्या दिवशी. होय. किती तारखेला? 14 मे. मी तुम्हाला ग्रुप पाठवले बघा, त्याची लिंक पाठवले मी. ग्रेट इंडियन किचन नावाची जो आहे त्याच्या, आणि थप्पड पण पिक्चर जरूर बघा तुम्ही. थप्पड पिक्चर अतिशय सुंदर आहे याच्या बाबतीत. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स जो घटना आहेत तुमच्या आजूबाजूला घडतात, सजग तुमच्या आजूबाजूला राहू दे, तुमच्या स्वतःच्या अधिकारांपुरती जरी सजग झाला तरी खूप आहे. आणि उद्याच्या तासाला मग आपण त्याच्या पुढचा भाग बघूया. आता याच्यातलं सगळं तुणकं पडलेच आपल्या तासाचं. 40 मिनिटाच्या तासामध्ये 10 वेळा बंद पडला आपला लॅपटॉप. पण नीट तुम्हाला कळलं का? 3च याच्यातल्या गोष्टी आहेत प्रकरणामध्ये. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय, डोमेस्टिक व्हायलन्सची व्याख्या, डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रकार, डोमेस्टिक व्हायलन्सची कारणे, आणि त्याच्या संबंधी कुठले कायदे करण्यात आलेले आहेत. 3-4च मुद्दे आहेत त्याच्यात. उद्याच्या तासाला आपण डोमेस्टिक व्हायलन्स, हुंडा पद्धती आणि हे बघू काय घटस्फोट, त्याची संबंध त्याची